परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले धनंजय मुंडे यांनी आज वरळी येथील निवासस्थानी जाऊन काकू श्रीमती प्रज्ञाताई मुंडे यांचे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले। यावेळी त्यांच्या भगिनी पंकजाताई मुंडे, डॉक्टर प्रीतम मुंडे, ॲडव्होकेट यशस्वी मुंडे यांनी आपल्या या भावाचे औक्षण करत या विक्रमी विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले। परळी विधानसभेची निवडणूक पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे या बहीण भावांनी एकत्रित येऊन एकजुटीने हाताळली होती। या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी पंकजाताई मुंडे व डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी मोठा प्रचारही केला होता। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा मोठा संच असलेल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करून धनंजय मुंडे यांच्या प्रचारात उतरवले होते। मुंडे बंधू भगिनी एकत्र आल्याने एक महाशक्ती परळी मतदारसंघात निर्माण झाली आणि याचा एक परिणाम म्हणून धनंजय मुंडे यांचा ऐतिहासिक अशा प्रकारचा विजय बघायला मिळाला। या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे तब्बल 1,40,000चे मताधिक्य घेऊन विजयी झाले। हा एक प्रकारे इतिहासच रचला गेला। परळी मतदारसंघातील ही ऐतिहासिक नोंद धनंजय मुंडे यांच्या नावाने निर्माण झाली। मात्र यामागे मुंडे बंधू भगिनी एकत्र असल्याने ही एकवटलेली ताकदच या परळी मतदारसंघात मुंडे परिवाराला तारक अशा प्रकारचीच ठरल्याचे दिसून येत आहे। या विक्रमी विजयाबद्दल आज भगिनी पंकजाताई मुंडे, डॉक्टर प्रीतम मुंडे, ॲडव्होकेट यशस्वीताई मुंडे यांनी या विक्रमी यशस्वी झालेल्या आपल्या भावाचे औक्षण करत अभिनंदन केले व धनंजय मुंडे यांनीही पंकजाताई मुंडे यांचे आभार व्यक्त केले।